त्या दिवशी नाहीतर दुसऱ्या दिवशी तो संपूर्ण केर उचलावा, ती असणारी लक्ष्मी उचलावी. कारण आपल्या हातामध्ये जी असते ना ती काय असते? लक्ष्मी असते. झाडूच्या पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजन करतो. तीच लक्ष्मी आपल्या घरातील संपूर्ण लक्ष्मी एकत्र करते. आणि ती लक्ष्मी, ती जी लक्ष्मी आहे ना तर ती सांगते, अब लक्ष्मी तू आता बाहेर जा. ही जी लक्ष्मी आणि अलक्ष्मी जी आहे ना, अलक्ष्मीला बाहेर काढते आणि स्वतः घरामध्ये प्रवेश करते, तिचं नाव लक्ष्मी आहे. आणि जी अलक्ष्मी आहे ना तिला सन्मान करून आपल्या शेतामध्ये, जर शेत नसेल तर आपल्या घराच्या पूर्वेच्या दिशेला त्या दिवशीचा केर टाकावा. मग पहा कशी ती असणारी लक्ष्मीची कृपा होते, कशी त्या भगवान कुबेर देवाची कृपा तुम्हावरती होते महाराज. आणि तो जो विधी आहे ना, ज्यावेळेस आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत त्याआधी भगवान कुबेराची पूजा असते. पहिल्यांदा भगवान कुबेराची पूजा आणि मग लक्ष्मी मातेची पूजा त्या ठिकाणी होते. असं शिव महापुराण सांगताय की जीवनामध्ये जर आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, आपल्याकडे काही जरी नसले तरी सुद्धा आपण भगवान परमात्म्याला शरण जावं. आपण त्या भगवान परमात्म्याची आराधना करावी आणि आराधना करून महाराज तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यावा. अशी ती असणारी भगवान परमात्म्याची भोळी भक्ती त्या देवाला आनंदित करते महाराज, आनंदित करते महाराज. श्री शुकजी महाराज त्या सोनका दृष्टीला सांगता 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 सर्व 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 वृत्तांत सांगतात. आणि सांगितल्याच्या नंतर श्री शुकजी महाराज, सुकजी महाराजांना शौनका दिवशी प्रश्न करतात. म्हणजे महाराज, ह्या ज्या महिन्याला ज्या शिवरात्री येतात ती जर शिवरात्र आमच्याकडून घडली नाही तर त्या जर शिवरात्रीचं आम्हाला पुण्य प्रदान करायचं, त्या जर शिवरात्रीचं आम्हाला अनुष्ठान करायचंय तर ते कसं करावं, कधी करावं आणि केव्हा या संपूर्ण शिवरात्रीचं पुण्य मला प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं, म्हटले आहे का, दर महिन्याची शिवरात्र धरली, त्याचं व्रत वाकल्य त्या ठिकाणी जर केलं, उपवास जर केला तर भगवान परमात्मा आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणजे आपल्याला हवी ती वस्तू प्राप्त करून देतात. पण जर दर महिन्याची शिवरात्र नाही झाली तर वर्षाच्या काठी त्या ठिकाणी महाराज एक महाशिवरात्र येते आणि ती महाशिवरात्र आज आहे. त्या महाशिवरात्रीचं काय महत्व आहे, का महाशिवरात्र धरायची, का त्या शिवरात्रीचं व्रत करायचं, का त्या शिवरात्रीला भगवान परमात्मा एवढे प्रसन्न असतात. म्हणले आहे का, अनेक पुराणामध्ये अनेक वेगवेगळं वर्णन आहे. शिव महापुराणामध्ये सांगतात ही जी शिवरात्र आहे ना ती भगवान परमात्म्याची ध्यान धारणा करण्याची रात्र आहे. काही पुराणामध्ये म्हणतात भगवान पार्वती मातेचं भगवंतासोबत जे विवाह झाला, ज्या दिवशी विवाह झाला ना तो दिवस म्हणजे शिवरात्रीचा. काही जण म्हणतात ज्यावेळेस सती महाराणीचा वियोग भगवान परमात्मा झाला ना आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस त्या असणाऱ्या हिमालयामध्ये तप करण्याकरता गेले, ज्या दिवशी भगवान परमात्मा तपाला बसले त्या दिवशी या भूतलावरती एकदा कृपा दृष्टी माझ्या देवाने टाकली. आपल्याकडे जेवढं त्या ठिकाणी आहे ना सर्व या जनतेवरती त्या ठिकाणी लुटलेला आहे. सर्व त्या जनतेला प्रदान सांगितलं की जो माझ्या शिवरात्रीचं व्रत करेल, जो माझ्या शिवरात्रीचं त्या ठिकाणी आराधना करेल त्याचं असं असणार मी जन्म मृत्यूचा फेरा चुकेल यात मदत नाही, त्याला असं असणार माझं धाम प्राप्त करून देईल असं भगवान परमात्मा ते असणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी सांगतात. एवढंच नाही, या शिवरात्रीचं महात्म्य श्रवण करण्याकरता माझ्या भगवान परमात्म्याने कैलासावरती माता पार्वतीला सांगू लागले.